अरे शिट, थांब मी बघतो काय झालं ते. कावेरी, गाडी बंद पडली. तू बाहेर बस, तुला गरम होईल आता. कावेरी आते. कावेरी, 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 कावेरी. कावेरी, कावेरी, कावेरी.
आलाय? ओ सरिता, ओ सरिता, सरिता बाहेर ये. सरिता बाहेर ये. कान फुटले काय कर तुझे? सरिता बाहेर ये. त्याचं पाय तुडवेल तुका. बापाशी विचारून येवा. ए खेळणार बघितलास काय? बाहेर ये आधी. सरिता बाहेर ये. अभिरामा 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 किती ते कसा आवरू जातोस? ते का आता माणसाची ओळख रवली नाही. सरिता बोलवा, बोलवा का बाहेर. सरिता कान फुटले काय तुझे? बाहेर ये सरिता. माझे कान शाबूत असत, पण तुम्ही शाबूत असाच काय? आणि किती आळवतस माझ्या नावान? ए खाय खाय जातोस मागानं सांगता. तुमका सांगू तुम्ही शुद्धीत असतास काय? दारू पिऊन गाव झोळत असतास तेव्हा नाही येत बायलेची आठवण. वहिनी भाऊजी तुम्ही मध्ये पडू नको, आमचं आम्ही बघतो. तुमका काय माहितीया काय आयो दत्ता भाव? तुम्ही म्हणत होतास ना तो दत्ता नादा नाही असा यो. यो दारियेच्या बाटलेत बुडालेलो असा आणि यो अवतार असा त्याचो. ए काय बोलतोस? हा मी घो असं घो. वय आठवता तुमका मी बायला सैता? मग ह इल्यापासन आत्ता आठवण झाली बायलेची. पोटात आग पडले असत, नाही तर दारियेचे पैसे संपले असतील. म्हणा निलास ना. पैसे नको नको मागा, लय आहे माझ्याकडं. मग खैसर घबाडला कोण ठेवला तरी सांगा. गेला सगळा गेला दत्ता नाईक, संपला सगळा. काय नाही रवला. आता नाही सुधारलास ना तर आता ह्या जर रवला ना तर आपण सगळा जाय. कळता ना तुमका काय बोलताय मी? हो काय बोला नको. चल चल आहेस ना. मी खैसर येऊचाय नाही. आपल्या घराकडे चल. तू का राहूचं नव्हतं ना या घरात? मग चल. मी या घर सोडून काही येऊचाय नाही आधीच सांगतोय. संसार उद्ध्वस्त करून टाकलो या दारू पाय माझं. डोसा लोळा अजून मातीत मातीत लोळा. खावा माती खावा. ए गोवाक बोलतो माझी खाऊ. तुझ्या नरड्यात माती. काय करतास? काय करतास? सोडा 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 वाचायचा. सोडा तुमच्यात राहवाय ना. वहिनी गोवाक धक्को मारतोस? मग काय पूजा करू तुमची? खबरदार माझ्या अंगात हात लावलास तर. तुझ्या तर दादा थांब. काय चाललंय तुझं? तू असं नाहीये सर. अभिरामा त्यांच्यामध्ये पडा नको तू. त्यांच्या कर्माची फळा असत ही. या सरिता हे काही सरावाचा नव्हता वय न गो. हा माका माझा घर वया हाय सर माझा काय भला नाही होचा असा म्हणन गेला घोवाचो हात धरून. झिलाकडे लक्ष देऊक नाही बिचारो तो खैतरी गेलो सगळा सोडान. आणि लेकीचा थू बघू देत त्यांच्या कर्माची फळा. गो जा तुझ्या घोवाक घेऊन तुझ्या घराकडे जा. हाय सर भरल्या घरात किलेश नको मका. अभिरामा 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 चल चल तू आज चल 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 तू माझा आई तू चल. हाय सर नाही उभा राहायचा नाही. चल 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 तू. चल आपल्या घराकडे. मी नाही येऊचाय घर सोडा. कसं नाही येणार? त्या घर असा आपला. ह्या घर सोडला ना चल. अहो घर सोडला ना तर कायच मिळूच नाही. घरात रवलो ना तरच काहीतरी होय. कळत कसा नाही तुमका? दारू पिवची असता तुमका? पिवा पिवा दारू. सगळ्यांकडनं बोलणं ऐकून घ्यायचं लागतं तुमच्यामुळे माका. तुम्ही धड असतास तर कोणाची बोलूची बिशाद होती माका.
पण तुम्ही पिवा दारू, करा तमाशे गावभर. कोण देता काय बघा पैसे, हय कोण नाही देऊचा. जावा आहेस ना. ए चल 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 घरात. नाही येणार मग. चल 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 म्हणतात घरात. का कळत नाही हं? चल. जावा आहेस ना. ए चल चल घर. सोडा सोडा माका. कावेरी तू वर जा, वर जा कावेरी. सोडा. वाटोळा केलास माझ्या आयुष्याचा. त्याच्यापेक्षा मावी जीव दिला असते ना तर जीव तरी सुटलो असतो माझो. द्यायचं जीव. पोरांका कोणी बघितला नसता. एक गेलो सोडून, त्याचा पत्तो नाही. आणि तुम्ही असे दिवसेंदिवस तुमचा पत्तो नाही. नसा दारू जोसा आणि पडा उकिरड्यावर पडा ना. ए तोंड बंद. अभिराम आ रहेंगे रे. भाऊ आहे माझा दत्ताराधा. असा नव्हता तो आधी. सोडा तोंड बंद. सोडा बाबा. जबाबदारीची जाणीव होती त्याला. अख्खं घर एकटा सांभाळायचा. दारूच्या आहारी जाऊन स्वतःची अशी अवस्था करून घेतली. सोडा म्हणते ना. सोडा सोडा. जरा वान सामान वाय होता. गिरायक दिसता आम्हा. ह्या काय तुमका होया काय ना तुका त्याच्यावर लिहून ठे. झाला लिहून. हा ह्या द्या. पिशवी दे पिशवी दे. थांब. धर. किती झाले? 504. आत्ता थोडे दिले आणि नंतर थोडे दिले तर चालणार नाही काय? मग सामान नंतर घेऊन जा ना. लिहून ठेव ना. 300 आता देते तुका. मग 200 नंतर देणार. होय. दिलंस. अरे नको सांगू तू आमका. अरे तुझ्या रुशाटून आमचा पोट चलूचा ना. म्हणजे मी काय तुझे पैसे घेऊन पळतोय? अरे कोणाचे पैसे तू परत केलं. ए उगाच काय बोला नको. हा घेऊचं असं तर पूर्ण पैसे दे आणि सामान घेणं तर चालतो. ए कोणाच बोलतो चालतं हो? दत्ताक आता हैसर तैसर रवत नाही. वाड्यात रवतय. अण्णा नायकांच्या वाड्यात. घ्या तुझं सामान घाल तुझ्या मड्यावर. निघ निघ रे तू. ए कोणाक बोलतोस? दत्ताक कॉलर सोड. बघून घेईन तुका. अण्णा नायकांचं झील असं अरे जा जा दत्ता तू. नाईक असाय मी. अरे जा तू. बघतोस काय? लवकर दे. आधीचा उधारीचा काय? देतय. ती दिल्याशिवाय एक थेंब मिळणार नाही. कोणाक बोलतोस तू? हा दत्ता नाही का? बघितलंस काय? हा? खोटी नाही. हा खरी. हा खरी. चल दे लवकर चल. दी रे का. काय पाप झाला माझ्याकडनं. माका दारू नाही म्हणतस? हा माका दत्ता नाही का?
अरे तुझ्या बापाशीच तरी हिंमत असा काय? माहित असा मी कोणाचा झील असाय तो? अण्णा नाईकांचा झील असाय. ए बघतस काय? डोळे काढून हातात दिलं. एवढ्या बाप तो सोजील तू तरी काय करणार? ए बघतोस का रे? आण रे एका. ए बाजूला चाल. कोण मारणार मगा? कोण मारणार? अरे दत्ता नाईक असं आहे. दत्ता नाईक अण्णा नाईकांचा झील आहे. मका मारतोस तू? दाखवतो तुका तुझा अण्णा तुका वाचू केवचा नाही. अभिरामा, काय ग? अभिरामा, हा अरे माझी चेन काय बघलंस काय? नाही मी नाही पाहिली. खाली असेल ना कुठेतरी ठेवली असेल तू. तासता रे काय गावना नाही माका. आणि हे चुचून रे घरात येले आहेत ना त्यांका मिळाक नको रे. ते कशी असत ना माका माहित हा. कावेरी, हा मग माझ्या गळ्यातली കഴുത്തിലിട്. आता या की आता सून एवढ्या हौशेने देते ना. काय नाही रवान दे. चैनीचं काय रवान दे जाऊ दे. അമ്മ എന്താ ഇങ്ങനെ ഇറങ്ങിപ്പോയത്? का गेली असेल ती अशी चिडून? എനിക്കറിയില്ല. ही चेन कुठली आहे? ही चेन तू स्वतःहून आईला दिली होतीस ना. ഈ ചെയിൻ എന്റെ കഴുത്തിൽ എങ്ങനെയാ വന്നേ? अगं तू मलाच काय विचारतेस? तू सांग मला ही तुझ्या गळ्यात कशी आली चेन? काय होतंय कावेरी? അഭിരാം നിനക്ക് എന്താ പറയണ്ടേ? ഞാൻ ഈ ചെയിൻ കട്ടു അതാ നിനക്കിപ്പോ പറയണ്ടേ? हे बघ मी असं म्हणत नाही की तू चोरली अशी चेन, पण काय वाटलं असेल तिला आता? एकीकडे स्वतःची सून स्वतःच्या इच्छेने तिला ती चेन देते आणि दुसरीकडे न सांगता ती काढून घेते. എനിക്ക് മനസ്സിലാവണ്ട അഭിരാം. എനിക്കറിയാം അമ്മയ്ക്ക് വിഷമമായിട്ടുണ്ടാവും. अगं तिला वाईट वाटलंच आहे. काय करणार आता? अम्मा अम्मा कावेरी, आवाज वाढलेलो दिसता. काहीतरी वाजला. अम्मा 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 कावेरी ऐक ना माझं. എനിക്കൊന്നും കേക്കണ്ട. अभि നിനക്കെന്റെ മുകളിൽ വിശ്വാസം ഇല്ല. मला तुझ्यावर विश्वास आहे आणि स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे. പിന്നെ എന്തിനാ നീ ഇങ്ങനെ ചെയ്യണേ? का म्हणजे? अगं आपल्यासाठी करतो मी. काय रे काय आला? काही नाही. या बघ अभिरामा, जवसर या सगळा वर तुझ्या खोलीत चाललेला असा ना तवसर आम्ही काही एक बोलायचो नाही. पण एकदा काय ह्या सगळा माझ घरात घेऊन येलस ना तू काय आमका पण कळा खोया काय चाललेला असा. तुला किती वेळा सांगितलं मी आमच्यात पडायचं नाही म्हणून? माका हाऊस नाही सारे, पण मोठी बहीण असाय ना त्या नात्यान सांगतोय. ह्याचा रूप तुझ्या समोर येतला खरा आणि ह्याची सगळी नाटका उघडी पडतली. ചേച്ചി ഞാൻ ഒരു നാടകം ചെയ്യണില്ല. ഞാൻ കാല് പിടിക്കാം. പ്ലീസ് എന്റെ മുകളിൽ കുറ്റം ചാർത്താണ്ടിരി. कावेरी यांच्यासमोर हात जोडायची काही गरज नाहीये. आणि मी असताना कोणीही तुझ्यावर आरोप नाही करू शकणार आहे. नाही गया काय रे किती आराडतोस? सध्याची नाडी नाही सापडता.
अभिभाऊ छायाताई असतात. पांडू शोध ना, सापडेल कुठेतरी पडली असेल. जा. नाही सापडत. असं काय करतस पांडू? ह्या तुझ्या अभिभावच्या बायले विचारायचा ना, तुझ्या चडीची नाडी पण चोरल्या नसात, काय सांगायचा? अरे खुळ्या असं काय करत? हाय ती सर समोर उभी असा, विचारती का विचार. अरे नाडी चोराक माहित असताला तुझ्या चडीची नाडी खय असा. अभी इवरोडू पाऱ्यान यांग कळली अल्लान. अभिराम നീ എന്താ മിണ്ടാണ്ട് നിക്കണേ? അമ്മയ്ക്ക് കൊടുത്തോ. फार चुकीचं वागला तुम्ही. वहिनी, आम्ही चुकीचे असं? मग ही तुझी बाली एकटीच बरोबर असं की काय? झाली संपली तुझी नाटका? अगो बास कर. हाय तो नारळ ठेवलेलो दिसता ना समोर, मग हे ठेव त्याच्यावर हात आणि सांग खरं काय ता. काय झाला? जीभ वळणा नाही बोला. अगो सांग मग खैसून घेऊन येलस या सगळा? या घरात इल्यापासून काय उच्छाद मांडलस, काय काय केलंस? हा ते देवाक तरी सांग. सांग मग. छायाताई असं नाही बोलूचा. माका माहितीये ना या सगळा ना त्याने मायरात सुनान दिला असणार. आता ना त्याका थैसरच धाडू खवा. मी करते नाही आता बंदोबस्त चांगलो. नारळ हात ठेवून कबूल करत नसत ना, तर मी चांगलो बंदोबस्त करतोय आणि सगळी पाळामुळा खणून काढतोय त्याची. वहिनी, असं ऐकणाऱ्यातला नाही. हा ठेव ठेव हात. बास झालं. मगासपासून तुमची मी नाटकं बघतोय. माझा या सगळ्या गोष्टीवर विश्वास नाही. फक्त तुमच्यामुळे मी शांत बसलो. कारण आता बास, यापुढे काही करायची गरज नाहीये. तुम्ही, हा आमचा प्रश्न आहे. आम्ही दोघे बघून घेऊ नवरा बायको काय करायचं ते. तुम्ही नका पडू यात. या अशा गोष्टी करण्याचा विचार जरी पुढे केला ना तुम्ही, तर बघ तू छाया, रडू नको. मी असताना काही नाही करू शकणार. चल माझ्यासोबत. बाय बाय बाय. किती साधे असत अभिराम भाऊजी. अहो कळत कसा नाय? काय कवटाळून बसले त्यांचा पण कळत नाही. हे का पण भुरळ घातल्या नसताला, गुंडळल्यान त्याका. पण मी काय गप्प बसायचंय नाय. कोण असे मी? छायाम्मा असाय मी. चा खरा रूप बाहेर काढीन, नाहीतर हे का मायराक पाठवून देईन. लय बोलतात ना छायाताई. काय चालला या बघतस ना तू. കാവേരി, അക ഞാൻ ഒന്നും ചെയ്തിട്ടില്ല. പിന്നെ എന്തൊപ്പം എന്താ ഇവരിങ്ങനെ ചെയ്യണേ? कावेरी, मला माहितीये हे सगळं तू काही केलेलं नाहीयेस. पण तुला हा त्रास होतोय ना, आणि नको करून घेऊ हा त्रास. सगळं थांबवणार आहे मी. എങ്ങനെയാ നീ നിർത്താൻ പോണേ? थांबणार. मी उपाय शोधलाय. शांत हो, शांत हो आधी. तुला माझ्यावर विश्वास आहे ना? मला पण तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आता इतर काय बोलतात ना त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. तू पण नको देऊस, मी पण नाही देत. फक्त आता मी काय सांगतो ते नीट ऐक, कारण ते आपल्यासाठी आहे. आणि हे सगळं थांबवण्यासाठी मी प्रयत्न केलेत. എന്ത് ശ്രമിച്ചു? मी तुला सांगणारच होतो, पण अभिराम, ऐक ना माझं, ऐक.
माझं एका सायकॅट्रिस्टशी बोलणं झालंय. हा, पण मी सगळं सांगितलेलं आहे त्यांना, सगळं समजावून सांगितलेलं आहे. आणि तुला पण सांगणार होतो मी, पण म्हटलं आधी आमचं बोलणं होऊ दे, कारण त्यांचं जे काय म्हणणं आहे ते आधी मला कळू दे. पण आता हे सगळं एवढं पुढे गेले ना की तुला सांगावं लागलं. डोंट वरी, സകല ठीक होणार आहे. അഭിരാം, എനിക്ക് പ്രാന്താണോ? നിനക്ക് എന്താ പറയണ്ടേ? ഞാൻ പ്രാന്തിയാ? ഇതൊക്കെ ഞാൻ പട്ടുമൂത്തിട്ട് ചെയ്യാ? कावेरी, വിടും. असं का करतेस? मी म्हंटले का तुला वेट लागलाय? आणि सायकॅट्रिस्ट कडे सगळेच वेट लागलेली माणसं नाही जात. अजून पण मानसिक आजार असतात. मनाचं गणित बेदुनी 4 असं नाही सुटत. खूप गुंता असतो तो. त्यातून अजून आजार उद्भवतात. आणि सगळेच वेडेपणाकडे जाणार नसतात. अगं ഞാൻ സമ്മതിക്കില്ല. कावेरी, ऐक ना बाळा, मी तुझ्यासाठी करतोय, आपल्या संसारासाठी करतोय. तुला कोणी काय बोलू नये म्हणून करतोय. मला नाही आवडत तुझ्याकडे कोणी बोट दाखवलं तर. कावेरी, अरे एकदा आपण अपॉइंटमेंट घेऊया ना डॉक्टरची. അഭി, എനിക്ക് ഒന്നും ആയിട്ടില്ല. कावेरी, मला माहितीये तुला काहीच झालेलं नाहीये, पण एकदा अरे എനിക്ക് പ്രാന്തില്ല. ता सुषमा, आता तरी कळलं. देव पावलोच माका म्हणाचो. उद्याच्या वरीच व्हायचे का जाऊन? कोणा? सुषमा काय? नदीवर कपडे धुक गेला होता. वय झाला होता ना. पाय घसरलो, दोंड्यावर डोसक्या आपटला आणि मेला. एकटाच होता ना. गावातल्याने सगळं केला आणि आता नाही ता भेटूचा सुषमा तुमका. अरे मेरा काहीतरीच काय बोलतस. आजच मी त्यांच्याशी फोनवर बोललोय. यो बघ, त्यांचाच फोन असा. बघू दी. ह्याच्यात दिसतली ती. नाही थांब. हॅलो. हॅलो, हा बोला ना. कुठे आहात? या काय तुम्ही दिलेल्या पत्त्यावरच इला असं. 2-3 घरा असत ना म्हणून कळला नाही. एका विचारलंय पण ते का काय ठाऊक नाही. ठीक आहे, काही हरकत नाही. मी आलेच बाहेर. होय होय, यावा यावा. हे घ्या, मी आले बाहेर इकडे. याच घराचा काय तुमचा? हो. एका म्हणतात काके कळसो आणि गावाक वळसो. कोण येत रे? बाई साहेब होय ना. तुम्ही कोणाला विचारलात पत्ता? एका गावातल्या सगळ्या सुषमांबद्दल माहिती सांगितलं, पण तुमच्याबद्दल एका माहिती ना. या सुषमा नाही, सुशल्या सुशल्या. पांडू. सुशल्या बाई साहेब. तुम्ही असे उभे का? या नाच. हो. सुषमा नाही, सुशल्या. सुशल्या बाई साहेब. सुषमा नाही, सुशल्याचा. सुशल्या. कुठले तुम्ही? खारेपाटण. खारेपाटणात सुनील आहे. बापरे, एवढ्या लांबून आलात? छा, अहो लांब कसला. आता रस्ते सुद्धा चांगले झालेत आणि प्रॉपर्टी चांगली गावत असत तर मग ह्या प्रवासाचा किती विचार करू होयो.
प्रॉपर्टी चांगली असेल काय? प्रॉपर्टी चांगली आहेच. आता तुमच्या बोलण्यावरनं कळतं. हो, मला तुमच्या बोलण्यावरून काय कळतं माहितीये? काय? तुमचं बोलणं पण खूप छान आहे. काहीतरीच. काहीतरीच काय? खरंच? बरं, तुम्ही चहा घेणार की कॉफी? त्याच्या आधी जरा पाणी देशात तर बरं होतं. हो, मिळेल ना. सयाजी, पाणी आण सयाजी. येईल येईल, पाणी येईल. हो हो, थँक्यू. थँक्यू काय त्यात? तुम्ही आमचे पाहुणे आहात ना, आणि या पाहुण्यांचा पाहुणचार करायची संधी मिळते आम्हाला, मग करायला हवं ना पाहुणचार. बरं, आज रात्रीचं तुमचं जेवण पण इथेच आहे. काय जेवण? हो, इथेच. काय झालं? हात पाणी गरम असा. सयाजी, गरम पाणी देतोस पाहुण्यांना? पाहुणे आहेत आपले, ते कळतं की नाही तुला? रे, कुठे लक्ष असतं रे तुझं? कलशून्य. ए, बघत काय बसल्यास? उचल तो ग्लास आणि चहा आण. निघ. सॉरी. ठीक आहे ना, पण तुम्ही असे रागवा नको. राग येणारच ना. नवरा म्हणजे पायातलं वाहन असतं, ते पायातच शोभून दिसतं, त्याला डोक्यावर नाही घ्यायचं. म्हणजे तो तुमचं नवरू? हो. सयाजी, सयाजी.